सभापती महोदय, धन्यवाद. विधान परिषदेचा नियम 260 अन्वये जो प्रस्ताव सभागृहासमोर उपस्थित झाला, काल कामगार विभागाच्या अनुषंगाने बरेच मुद्दे बऱ्याच सदस्यांनी मांडले. सन्मान्य सदस्यांनी बरेच विषय इथे हाताळले. पण हे जे काही विषय इथे मांडण्यात आले त्यामध्ये मला असं वाटते की विरोधी पक्षाकडे आता फार तर काही बोलण्यास उरलेलं नाही आहे आणि नेहमी सरकारला बदनाम करायचं आणि स्वतःची पोळी शेकून घ्यायची या अनुषंगानं सभापती महोदय हे लोक आरोप करतात आहे. काल चर्चेमध्ये भाग घेत असताना सन्मान्य सदस्य एकनाथरावजी खडसे, मान्य शशिकांतजी शिंदे, मान्य भाई जगताप, मान्य सचिनजी अहिर या सर्व सदस्यांनी कामगार विभागावर बरेच मुद्दे इथे मांडले आहेत. मी आपल्याला सांगू इच्छितो की इमारत व इतर बांधकाम व्यवसायातील बांधकाम कामगारांच्या हिताचे रक्षण करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने हा कायदा केला आणि हा कायदा करत असताना हा अधिनियम लागू केल्यानंतर या राज्यातील असंख्य अशा इमारत व इतर बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी आपण काम करतो आहे आणि यामध्ये 32 प्रकारच्या विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात आणि या योजनांच्या माध्यमातून जवळजवळ 22 योजनांच्या माध्यमातून त्यांना DBTचा लाभ आपण त्या कामगारांना देत असतो. आणि आपण पाहिलं असेल की सन्मान्य एकनाथरावजी खडसे यांनी काल असा विषय मांडला की कामगारांच्या भांडी वाटपाबद्दल आपण चौकशी केली पाहिजे. 99% जे बोगस केवळ म्हणजे बोगस नोंदणी होते किंवा बोगस ठेकेदार आहे यांच्या माध्यमातून जे लाभ वाटप होतात याबाबत आपण शासनाने लक्ष घातलं पाहिजे. तर मी शासनाला सांगू इच्छितो की हाच मुद्दा सन्मान्य सदस्य शशिकांत शिंदे साहेबांनी सुद्धा मांडला. पण आपल्याला मी इथे सांगू इच्छितो की ॲक्टनुसार आपण जर पाहिलं तर 90 दिवसाचं प्रमाणपत्र ठेकेदाराचं हे घेणं आवश्यक आहे आणि हे ॲक्टमध्ये तरतूद असल्यामुळे आपण या ठेकेदारांचे प्रमाणपत्र घेत असतो. आणि आपण आज पाहिलं असेल तर आपण प्रत्येक कामगाराचं बायोमेट्रिक या माध्यमातून करतो आहे, जेणेकरून कोणत्याही प्रकारची बोगस नोंदणी यामध्ये व्हायला नको. आणि सोबतच आपण पाहिलं असेल की याच अनुषंगानं जेव्हा विविध माध्यमातून इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल किंवा प्रेस मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी अशी बातम्या अशा प्रसारित झाल्या की बऱ्याच ठिकाणी अशा चुकीच्या गोष्टी होताना दिसतात आहे. आणि आज आम्ही या माध्यमातून एक GR काढला, त्यावर आपण पथकं नेमले आणि या पथकांच्या माध्यमातून आपण पाहिलं असेल की जवळजवळ 15 ते 20 ठिकाणी आज या महाराष्ट्र राज्यामध्ये आपण असंच चुकीचं काम जिथे होतं त्यांच्यावर FIR आपण दाखल केलेलं आहे. आज आम्ही पथकं याच्यासाठीच करतो आहे की कुठेतरी चुकीचं काम व्हायला नको. आणि सन्मान्य आपले जेवढे सदस्य आहे यांनी दोन्ही तबल्यांवर हात ठेवण्याचा प्रयत्न केला. एकीकडे म्हणायचं की चुकीचं काम होते आणि सरकार जेव्हा चुकीचं काम पकडते आहे, त्यांना शासन करते आहे, तर आपण म्हणतो आहे की ते पथकंही चुकीचे आहे. त्यामुळे असे पथकं चुकीचे कसे होऊ शकतात. त्यामुळे आम्ही आपल्याला एवढंच आश्वासन देऊ शकतो की कुठेही अशा प्रकारे जर कामगारांची फसवणूक करण्याचा प्रयत्न कोणी ठेकेदार करत असेल तर आम्ही त्याला सोडणार नाही. त्यांच्यावर कडक कारवाईच्या माध्यमातून आम्ही करणार आहे. सोबतच सन्मान्य सदस्य नाथाभाऊ यांनी गीग कामगारांचा, झोमॅटो कामगारांचा मुद्दासुद्धा मांडला. तर आम्ही या अनुषंगानं एवढंच आज मी इथे सांगणार आहे की आपलं महाराष्ट्र शासन झोमॅटो आणि गीग कामगारांच्या पाठीशी उभं आहे. येणाऱ्या काळामध्ये आपण पाहिलं असेल की हे प्लॅटफॉर्म वर्कर जे आहे ही संकल्पना मोठ्या प्रमाणात समोर येते, पण यांचं जे काही काम आहे हे कामगारांच्या व्याख्येत मोडत नाही. म्हणून यांच्यासाठी स्वतंत्र कायदा करणं आवश्यक झालेलं आहे आणि या कायद्याचा मसुदा हे महाराष्ट्र सरकार आपण आता करतो आहे, जेणेकरून जे प्लॅटफॉर्म वर्कर्स आहेत या प्लॅटफॉर्म वर्कर्सला सोशल सिक्युरिटी आपण देऊ शकलो पाहिजे. त्यांच्या सुखादुखात हे शासन ताकदीनं त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. या अनुषंगानं आता आपण हे कायदे करणार आहे. आज सचिन भाऊ अहिर यांनी बरेच मुद्दे मांडले, ज्यामध्ये त्यांनी गिरणी कामगारांचा विषय मांडला. गिरणी कामगारांच्या बाबतीत मी आपल्याला सांगू इच्छितो की गिरणी कामगारांना घर देणं हा हाऊसिंग डिपार्टमेंटच्या माध्यमातून होणारा हे आहे. पण आपण जे गिरणी कामगारांच्या बाबतीत त्यांना आयडेंटिफाय करून त्यांना लाभ देण्यासाठी पात्र गिरणी कामगार ओळखून
त्यांना हा लाभ मिळाला पाहिजे या दृष्टीने जे कामगार विभागाकडे होतं ते आपण जवळजवळ 90% आपण म्हणजे पूर्ण केलेलं आहे आणि आता हाऊसिंग डिपार्टमेंटच्या माध्यमातून वेळोवेळी त्यांना घरं देण्याचं काम सुरू आहे. सोबतच सचिन भाऊ अहिर यांनी हा सुद्धा मुद्दा मांडला की सुपरमॅक्स या कंपनीबद्दल कामगारांवर होणारा अन्याय या माध्यमात मी सांगू इच्छितो की सुपरमॅक्स कंपनीचं जे जो काही हे आहे प्रॉब्लेम झालेला तो NCLTकडे सध्या त्याच्यावर सुनावणी सुरू आहे आणि आपण या माध्यमातून वेळोवेळी बैठका घेऊन त्या कामगारांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मागच्या 1.5-2 महिन्यापूर्वी उपमुख्यमंत्री साहेबांच्या दालनात सुद्धा आपण एक बैठक घेतली होती आणि त्या माध्यमातून आपण त्यांना न्याय द्यायचा प्रयत्न करतो आहे. सोबतच शँग्रीला फूड्स असेल, जनरल मोटर्स असेल, याबाबत त्यांनी मुद्दे मांडले. मी संबंधित सन्मान्य सदस्यांना सांगू इच्छितो की याही बाबतीत कामगार विभाग खूप सिरियसली काम करते आहे आणि जोपर्यंत कामगारांना न्याय मिळणार नाही आम्ही त्या कंपन्यांना कोणताही रिलीफ मिळू देणार नाही हे मी आपल्याला आश्वासित करू इच्छितो. सोबतच असंघटित व संघटित कामगारांबद्दल सचिन भाऊ अहिर यांनी विषय मांडला. हे खरं आहे की आज संघटित कामगारांपेक्षा असंघटित कामगारांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. आज जर आपण ई-श्रम पोर्टलवर पाहिलं तर जवळजवळ 1,70,00,000 दृष्टीने आपल्या सरकारने जवळजवळ 68 व्हर्च्युअल बोर्ड्स हे तयार केलेले आहे. त्या बोर्डची रचना कशी असली पाहिजे, त्या माध्यमातून या असंघटित कामगारांना न्याय कसा मिळाला पाहिजे, त्यांना सोशल सिक्युरिटी कशी दिली पाहिजे या दृष्टीनं सुद्धा आपण काम करतो आहे आणि त्याची रचना करणं आज शासनाच्या विचाराधीन आहे आणि सरकार त्यावर काम करते. आणि सन्माननीय सदस्य भाई जगताप यांनी सुद्धा काही मुद्दे मांडले. त्यात प्रामुख्यानं माथाडी कामगार, बोगस माथाडी कामगारांबद्दल सध्या न्यूजमध्ये काही चर्चा सुरू आहेत. पण मी आपल्याला सांगू इच्छितो की अशा प्रकारे कोणत्याही माथाडी कामगाराबद्दल, बोगस माथाडी कामगाराबद्दल शासन कुठलंही चुकीचं पाऊल उचलत नाही आहे. स्वतः मी मंत्री म्हणून, या विभागाचा मंत्री म्हणून जेव्हा अशी तक्रार सभागृहात मांडल्या गेली तेव्हा मी तात्काळ त्या संबंधित अधिकाऱ्यावर SIT लावली. SITचा अहवाल आता सरकारला प्राप्त झालेला आहे आणि मी भाई जगताप साहेबांना एवढंच सांगू इच्छितो की आम्ही कोणालाही न भिता, तो कोणीही असला तरी आम्ही त्याला सोडणार नाही. जो बोगस काम करत असेल, माथाडी कामगारांच्या न्याय हक्काला बाधा पोचवत असेल, असा कोणीही कितीही मोठा असला, कोणत्याही प्रकाराचा गुंड असला तर आम्ही त्याला सोडणार नाही. त्याला कडक कारवाई आम्ही त्याच्यावर करू आणि या माध्यमातून माथाडी कामगारांचं शोषण हे थांबवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे. सोबतच लेबर कोड्सबद्दल इथे बोललं गेलं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दरवर्षी इथे कामगार आज या राज्यात, या देशात वाढतात आहे आणि बदलत्या काळानुसार आज हे कायदे हे कालबाह्य होत चालले आहे. म्हणून केंद्र शासनाने असं ठरवलं की सर्व कायदे आता बाजूला करून, सर्व कायद्यांचं मर्जर करून 4च नवीन कायदे या देशात आणले पाहिजे आणि हे 4 नवीन कायदे आज देशात तयार झालेले आहेत. त्यापैकी 2 कायदे जे कामगारांशी चर्चा करून कामगारांना मान्य असलेले कायदे आज आपण या राज्यामध्ये मंजूर केलेले आहे आणि केंद्र सरकारकडे पाठवले आहे आणि 2 कायदे ज्यामध्ये कामगारांना थोड्या काही शंका कुशंका आहेत, काही त्यांचे रेफरन्सेस आहेत, ते सगळे आता आपण विचारात घेतो आहे. आम्ही त्यात कुठलाही कामगारांशी चर्चा न करता आम्ही निर्णय करणार नाही आहे. त्यामुळे आम्ही कामगारांना कुठे बाधा पोचेल असं काम आम्ही करणार नाही. हे शासन कामगारांच्या पाठीशी ताकदीनं उभं आहे. कामगारांचे हित जोपासण्यासाठी हे शासन नेहमी ताकदीनं काम करत राहील आणि कामगारांचे जे काही होणारा अन्याय हे आम्ही दूर करत राहू. या माध्यमातून मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो आणि कामगार विभागाच्या माध्यमातून नियमितपणे ज्या काही तक्रारी यापुढे येतील त्या आम्ही दूर करू. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.